आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय रे बँकी ही फुलं तुला काय माझ्या तोंडावर दिसायला लागलेत काय? माझ्यावर पाणी उडवायला लागलायस ते? हा म्हणतोय पाणी जर का मी तुझ्यावर टाकलं आणि तुला भिजवलं की नाही महागात पडेल हा तुला। नाही, उडत. अरे मोठा जा कामावर। बँकी तू ए फुलवाली बाई, काय पैशाची सोय झाली का नाही? नाही अजून झाली, खाली असती तर दिले असते की पैसे। ए सोय होणार आहे का नाही पैशाची? का उगाच गंडावताय मायाले की? अहो गंडू कशा पाहिजे आम्ही? एकदा देणार आहे म्हणल्यावर देणार की दादा, सारखं सारखं तेच कशाला विचारायला येत आहे? ए कारण पैसे आहेत ना, मला एक रकमीच पाहिजे। एक रकमी? दादा हो असं कुठं असतंय होय? पैसे घेताना कसे हातपाय जोडत आलीस आणि आता काय? पैसे दे नाहीतर नाहीतर काय? नाहीतर तुला घेऊन जातो की मग काय तुझ्या आईचं टेन्शन गेलं, एकतर लग्नाची पोरगी पण गेली आणि कर्ज पण माफ। अरे ये तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही? उगाच देवानं तोंड दिलंय म्हणून काय पण बडबडतोय काय? अगं कायमची कुठे घेऊन जातोय तुला? हा फक्त एक रात्र। सांग मला काय ते, वाट बघतोय तुझी मी, येतो। जा जा मुडता बसशील तुझा, जा। काय ग देवी आई, ह्या असल्या माणसांना तुझ्या दारात येऊ तर कसे देतेस ग तू? हो ते काय नाही, ते फुलं फुलं घ्यायला आलता। आलीस तू? ये ना। हो मला रेणुका काकूंनी फोन करून बोलावलं होतं, ते आहेत का घरी? हो आहेत ना, तू आत तरी ये। ये भावना बस। काकू तुम्ही मला फोन करून बोलावलत, काही काम होतं का? भावना, मला माहिती आहे तुझा या घरात आणि आमच्या घरच्यांकडून खूप अपमान झालाय, पण तेव्हा परिस्थितीच तशी होती। आईंचा स्वभाव नाही, म्हणजे त्यांचा ना रागावर ताबा नाहीये। नाही काकू, माझ्या मनात कोणाबद्दलच राग नाहीये। तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस आणि म्हणूनच मला असं वाटतं की तू आम्हाला मदत करशील। मदत? कसली मदत? माझ्यासाठी तू सिद्धूशी एकदा बोलशील? सिद्धिराजशी? पण कशाबद्दल? हे बघ भावना, तुला तर माहितीच आहे, सिद्धूचा आणि पूर्वीचा आत्ताच साखरपुडा झालाय आणि लवकरच त्यांची लग्नाची तारीख सुद्धा ठरेल। आमची सगळ्यांची इच्छा आहे की त्या दोघांचंही लवकरात लवकर लग्न व्हावं। पण बघ ना अगं, अचानक सिद्धू लग्न नाही करायचं असं म्हणतोय।
काय? हो. पण मला एक कळत नाहीये काकू, या सगळ्यात मी तुमची काय मदत करू? म्हणजे माझं असं म्हणणं होतं की हे बघ सिद्धू आता तुमच्या घरी बऱ्याचदा येतो. सिंचनाला भेटण्याच्या निमित्ताने तो तुमच्याकडे येतो, पण तुझ्या मुलीशी त्याची छान गट्टी जमली आहे आणि लक्ष्मीताईंना सुद्धा तो बऱ्याचदा मदत सुद्धा करतो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तुमच्यापैकी जर कोणी त्याच्याशी बोललं ना तर तो ऐकेल. आणि नीलांबरी सुद्धा मला म्हणत होती की तुझी आणि सिद्धूची सुद्धा चांगली मैत्री आहे. त्यामुळे हे काम तूच करशील. हे बघ, सिद्धूचं मन वळवण्याचा प्रयत्न कर. त्याला लग्नासाठी तयार कर प्लीज. हे बघ, हे एका आईचं मागणं आहे असं समज आणि मला मदत कर. भावना, प्लीज नाही म्हणू नकोस. काकू, खरं सांगायचं तर मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं हो. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सांगताय म्हणून मी एकदा बोलून बघीन त्यांच्याशी. ते आहेत का घरी? नाही, आत्ता नाहीये. तो बाहेर गेलाय. पण हे बघ, एक काम करूया, तू स्वतःच ठरव. म्हणजे कुठे, कधी, कसं भेटायचं ते त्याच्याशी बोलून ठरव. पण प्लीज त्याच्याशी एकदा बोलून घे. काकू, एक सांगू का? जर का सिद्धिराजनी मनाशी पक्का काही निर्णय घेतला असेल ना, तर कदाचित मी सांगूनही काही फायदा नाही होणार. पण तरी तुम्ही म्हणताय म्हणून मी एकदा नक्की बोलीन त्यांच्याशी. हे बघ भावना, सिद्धूचं लवकरात लवकर लग्न होऊन त्याचा संसार सुरू व्हावा आणि माझ्या या घरात नवीन सून यावी एवढी एकच इच्छा आहे माझी. मला वचन देशील? माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तू सगळे प्रयत्न करशील. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आई, काय ग? हा घ्या तुमच्यासाठी डबा. अगं माझ्यासाठी कशाला? काल तुम्हाला यायला उशीर झाला ना, म्हटलं आजही होईल. आणि तसंही बाबांसाठी यांच्यासाठी बनवलाच होता ना मी डबा, तुमच्यासाठी पण बनव. घ्या. आई, का लपवलं तो माझ्यापासून? मला सांगायचं ना, हे पण आले असते. हे बघ, मी तुला म्हटलं ना, वेळ आली की सांगणारच आहे. पण आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे वीणा, प्रत्येक माणसाचा ना प्रवास वेगळा असतो, त्याच्या समोरची आव्हानं वेगळी असतात. आपण कुटुंब म्हणून प्रत्येक माणसाचं ते आव्हान, तो प्रवास समजून घ्यायला पाहिजे, त्याचा आदर करायला पाहिजे. तसं केलं ना तरच घरात सुख आणि शांती राहते बघ. खरंय.